हे बघा अशा प्रकारे आपल्याला ना घड्या घालायच्या आहेत व्यवस्थित. आपण लहानपणी म्हणजे आई फॅन कसा करायचो कागदाचा तशा प्रकारे ना. हो. हे बघा इकडे ना आता सर्व अंडी आपण ह्याच्यामध्ये फोडून घेतलेली आहेत. हे सर्व मगाशी आता आपण कांदा टोमॅटो कापला होता ना, तर एक एक करून सर्व घालून घेतोय. हे बघा जरा ना फेस येईपर्यंत थोडासा मिक्स करायचं व्यवस्थित. खालती बाजू आपण जोपर्यंत शेकवून ठेवलं ना तोपर्यंत वरती सर्व अंड्याचं सारण घालून घेतोय. असं मधोमध घालायचं आहे. खालची बाजू जरा कच्ची ठेवायची म्हणजे कसा ती खाली तोपर्यंत करपत नाही. बघा नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपण ना 4 अंड्यांपासून जबरदस्त असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत. म्हणजे मॉर्निंगला तुम्हाला कधी वेळ नसेल ना तर झटपट हा पदार्थ तुम्ही बनवू शकता. म्हणजे चपातीवर अंडा घालून हा एक नाश्त्याचा पदार्थ आहे आणि हा तुम्ही ना 2 पद्धतीमध्ये ट्राय करू शकता. दोन्ही पद्धतीमध्ये आज आपण दाखवणार आहोत. जो तुम्हाला इझी वाटेल तो तुम्ही ट्राय करा आणि चवीला ना हा एक नंबर लागतो. तर मंडळी इकडे ना आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करतो. इकडे सर्व गोष्टी आपण आता रेडी केलेल्या आहेत आणि खास ना आज तुम्हाला आई रेसिपी बनवून दाखवणार आहे. आई हा नाश्त्याचा एक पदार्थ आहे ना. हो, नाश्ता म्हणजे आम्ही तुम्हाला दाखवतोय. कसं संडे असले की कसं आपल्याला विचार पडतो काय नाश्ता बनवायचं ते. बरोबर. मग ही कशी एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि कसं सर्वांना म्हणजे आवडणारी अशी भारी बनते ना. हो. आणि एकदम ना झटपट होते, जास्त मेहनत करायची गरज नाही. मेहनत पण जास्त नाही लागत. तर इकडे आपल्याला काय काय सर्व गोष्टी लागणार आहेत. इथे ना मी बघा चपात्यांचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचा. अच्छा, किती घेतलेला आहे. मी म्हणजे असा डबा एक घेतलाय. तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही तुम्हाला घेऊ म्हणजे शकता. कसे तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे घेऊ शकता, असं काय नाही. मी आता 3 चपात्यांचा घेतलेला आहे पीठ. अच्छा. इथे एक कांदा घेतलेला आहे. इथे एक मिरची घेतलेली आहे. मोठभर कोथिंबीर. अच्छा. एक शिमला मिरची घेतलेली आहे. म्हणजे तुमच्या आवडीनुसार घालायचे. शिमला मिरची नाही घातली तरी पण चालेल. अच्छा. एक टमाटर घेतलेला आहे आणि इकडे 4 अंडी घेतलेली आहे. इकडे मेन आपल्याला अंडी लागणार आहेत. तर 4 घेतलेले आहेत. तुमच्या चॉईसवर आहे 4, 5, 3 जेवढ्या अंड्याचे तुम्हाला बनवायचे ना तेवढ्या अंड्याचं तुम्ही बनवू शकता. आणि सर्वात पहिले इकडे आपल्याला पीठ मळायला लागेल ना. आधी ना गव्हाचं पीठ मळून ठेवायचं 10 मिनिटं आधी. पहिला ना आधी मी चाळून घेते पीठ. असं चाळलं ना आतमध्ये म्हणजे असं काही कण वगैरे असतात ते पूर्ण निघून जातात. म्हणजे नेहमी चाळायचं कधी पण तुम्ही पीठ असा चपात्या किंवा मळायला घेतला ना चाळणीने चाळायचं. हे आतमधले कण असतात ते पूर्ण निघतात. हे बघा पूर्ण आता चाळून झालेलं आहे व्यवस्थित. आता आपल्याला मळून घ्यायचा आहे तो. थोडा थोडा ना पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे ना व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. थोडा थोडा पाणी जेवढा लागेल ना आपल्याला तेवढा ऍड करायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ. आणि आता कसं आपल्याला सकाळी काय काय जण म्हणजे चपात्यांचं पीठ पूर्ण मळून ठेवतात, तर त्यांच्यासाठी एकदम झटपट लवकर तुम्ही इझी पद्धतीने बनवू शकता. आता कसा आम्ही हा पीठ मळलेला नाही आहे त्याच्यामुळे पूर्ण पीठ मळून घेतोय आणि त्याच्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. आणि आपल्याला पीठ जरा घट्ट ठेवायचं आहे ना. हो, आपण कसं नेहमी म्हणजे चपात्यांना मळतो तसंच म्हणजे घट्ट हलका मीडियम हलकासा. तर बघता आपला पीठ मळून झालेला आहे. असा मीडियमच मळायचा. आणि आता ना मी 10 मिनिटासाठी ना डब्यात ठेवते. तर इकडे ना आता तोपर्यंत आपण ह्या सर्व गोष्टी कटिंग करून घेतोय. मिरची वगैरे, टोमॅटो, कांदा, शिमला मिर्च आपल्याला ना पूर्ण बारीक करून घ्यायचंय, बारीक चिरून घ्यायचंय. म्हणजे कसं ते आतमध्ये ना अंड्यामध्ये छान असं मिक्स होऊन जातं. हे बघा हे आपण इकडे एकच मिरची घेतलेली आहे. तुम्हाला तिखट जास्त हवा असेल तर 2 घेऊ शकता, तुमच्या चॉईसवर आहे. अशा प्रकारे गोल गोल राऊंड मध्ये कटिंग करून घ्यायचे. शिमला मिरची पण ना तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. कोणाला पाहिजे तर घेऊ शकता, नको तर नाही घेऊ शकत. असं काही कंपल्सरी नाही की घ्यायचंच आहे करून. आम्ही पण ही फक्त अर्धीच घेतोय, पूर्ण नाही वापरत. अर्धी बस होईल पूर्ण एवढ्या अंड्यामध्ये. कशी कोणाला आवडते कोणाला नाही आवडत. आपण अंड्यामध्ये ऑमलेट मध्ये कसे बेसिक गोष्टी टाकतो त्या टाकल्या तरी चालेल, असं काय नाही. हे पूर्ण आता कटिंग करून घेतो इकडे. तर इकडे ना आता सर्व गोष्टी आपल्या व्यवस्थित कटिंग करून झालेल्या आहेत. अशा प्रकारे ना आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचे आहेत. तर आपली बघताय आता 10 मिनिटं झालेली आहेत.
हा बघा कसा मऊ एकदम झालाय. थोडासा ना असा परत हात मारायचा, जरा थोडा ना मळायला तेल घ्यायचा. तर इकडे ना आपण असे सर्व गोळे करून घेतलेले आहेत चपाती लाटण्यासाठी. इकडे थोडासा आपल्याला सुका पीठ सुद्धा लागणार आहे आणि इकडे हा तर चपाती लाटायला आपण सुरुवात करतोय. आपण हे म्हणजे चपात्यांना लाटताव तशाच पद्धतीमध्ये लाटायचं आहे ना नॉर्मली? हा, तसंच लाटायचं आहे. अच्छा. हे थोडासा ना याच्यावरती सुका पीठ ऍड करून घेतलेला आहे आणि लाटणीच्या साहाय्याने आता सर्व लाटून घेतलंय. आता मी ना एवढी लाटून घेतलेली आहे. हम्म. आता ना ह्याच्यावर आपल्याला तेल लावायचं आहे. अच्छा. तेल घालून घ्यायचं थोडं असं व्यवस्थित. आता असं पण तेल लावलं ना, आता फोल्ड करून घ्यायची हे बघा. समोसा आकाराची. अशा ना आतमध्ये मग लेयर्स येतात त्यांना, त्याच्यामुळे असं ना आपण फोल्ड करून घेतले. आमच्या कशा अशाच प्रकारे नेहमी आम्ही चपात्या लाटून घेतो. तुम्ही कशा प्रकारे लाटता ते पण सांगा म्हणजे कमेंट अशी मध्ये. अशी चपाती केली ना चांगली फुगते, म्हणजे खायला पण मजा येते. आणि अशा लेयर्स येतात. तर मी ना आता याला ना दोन्ही बाजूनी पीठ लावून घेते सुका. आणि आपण चपाती करतो ना तशीच करायची आहे. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित लाटून घ्यायचे गोलाकार आकारमध्ये मस्त अशी. आपल्याला ना दोन पद्धतीने म्हणजे बनवायच्या आहे चपात्या. हा, म्हणजे दोन पद्धतीमध्ये आपण हा नाश्त्याचा प्रकार तुम्हाला दाखवणार आहोत. तर त्याच्यापैकी तुम्हाला कोणती आवडेल किंवा कोणती सोपी वाटेल ती तुम्ही ट्राय करू शकता. आता ही बघा पूर्ण चपातीनं लाटून झालेली आहे. आता ही चपाती ह्याच्यामध्ये काढून ठेवतोय. आता इकडे ना तुम्हाला दुसरी पद्धत दाखवतो चपाती लाटायची. म्हणजे दोन पद्धतीमध्ये जसं की आपण तुम्हाला बोललो बनवायचं आहे. ह्याला थोडासा पीठ वगैरे लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित म्हणजे थापून आपल्याला लाटायला सुरुवात करायची. हे बघा अशा प्रकारे. ह्याला आधी फोल्ड नाही करायचं आपल्याला, डायरेक्ट चपाती गोळा करून लाटायला सुरुवात करायची. थोडासा पीठ वगैरे वरती लावायचा आणि आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायची ती. आता बघता ही आपली चपाती ना पूर्ण लाटून झालेली आहे. आता ना मी घड्या बघा कशी करते, ती दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते. हे बघा अशा प्रकारे आपल्याला ना घड्या घालायच्या आहेत व्यवस्थित. आपण लहानपणी म्हणजे आई फॅन कसा करायचो कागदाचा तशा प्रकारे ना. हो. हे बघा व्यवस्थित ना अशा घड्या घड्या घालत पूर्ण शेवटपर्यंत यायचं आपल्याला अशा प्रकारे. दोन्ही बाजूंना व्यवस्थित आपल्याला पूर्ण कॉर्नरनी पण घड्या घालायच्या त्यांना अशा प्रकारे. ही स्टेप झाल्याच्या नंतर लाई काय करायचंय? आता आपल्याला गोल करायचा आहे. अच्छा. इकडे असा गोल गोल आपण फिरवत घ्यायचा आहे अशा प्रकारे. बघा असं गोलाकार आकार त्याला आणायचा आहे आणि व्यवस्थित ना पूर्ण असं चिटकवून घ्यायचं आहे, म्हणजे कसं ते सुटणार नाही. हे बघा आपले गोल ना झालेली आहे पूर्ण अशी राऊंड. व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे. आणि हे कसं आपण लच्छा पराठा असतो ना तशा प्रकारे हा पूर्ण चपाती लाटून होते आणि भरपूर अशा त्याने लेयर्स येतात. हे बघा अशा प्रकारे झालंय. व्यवस्थित हलक्या हाताने वरतून थापून घ्यायचं आहे. त्यालाच आपण सुका पीठ लावून घ्यायचा आणि हलक्या हाताने आपल्याला गोल करायचे आहे. हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जास्त याच्यावरती ना जोर नाही घालायचा. जोर लावला ना तर त्यांचे जे लेयर्स असतात ना ते सुटल्या जातात, ते दिसून नाही येत. मग अशा प्रकारे ना हलका एकदम लाटून घ्यायचं आपल्याला. हे बघा कशा लेयर्स दिसतात आतमध्ये. ही दुसरी पद्धत आहे. जसं की बोललो स्टार्टिंगला दोन पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवतोय. पहिला आपण कसा नॉर्मल करतो ती पद्धत आणि दुसरी ही अशा प्रकारे घड्या घालून आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हे बघा पूर्ण अशा प्रकारे ना आपली चपाती लाटून झालेली आहे. ही शेकवल्याच्या नंतरला ना जबरदस्त त्यांना लेयर्स दिसतात. तर इकडे ना सर्व अंडी आता आपण फोडून घेतोय. इकडे 4 अंडी घेतलेली आहेत. असा ना वाडगा मोठा घ्यायचा आहे. इकडे ना आता सर्व अंडी आपण ह्याच्यामध्ये फोडून घेतलेली आहेत. हे सर्व मगाशी आता आपण कांदा टोमॅटो कापला होता ना, तर एक एक करून सर्व घालून घेतोय. हे बघा 1 चमच हळद घालून घेते, मीठ, गरम मसाला, तिखट मसाला अर्धा चमच, कारण मिरची पण घातलेली आहेत.
तर इकडे ना सर्व गोष्टी आता ॲड करून झालेल्या आहेत. इकडे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही आमच्याकडे मशीन आहे सर्व अंडा मिक्स करण्याची. तुमच्याकडे असा साचा पण असतो, म्हणजे पल्ली असते अंडा मिक्स करायची, त्याच्यानं मिक्स करू शकता. जरा ना फेस येईपर्यंत थोडासा मिक्स करायचं व्यवस्थित. हा बघा इकडे पूर्ण आता अंडा मिक्स करून झालेला आहे. छान असे बघा सर्व कांदा टोमॅटो मिक्स झालेत. तर मंडळी इकडे ना आता आपण नाश्ता बनवायला सुरुवात करतो. इकडे तवा मस्तपैकी आपण तापत ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये अगोदर आपण हा अमूल बटर घालून घेतोय. तर बटर मस्त मेल्ट झालं, याच्यावर चपाती घालून घेतोय. आणि इकडे ना तवा आपण जरा खोलगटच घेतलेला आहे, म्हणजे कसं अंड्याचं सारण म्हणजे एकदम मधोमध राहील आणि व्यवस्थित तो आपल्या चपातीला लागेल. हे बघा एक बाजू मस्त शेकलेली आहे, तर दुसरी बाजू ही शेकवतोय खाली व्यवस्थित. बघा बटर पण मस्त लागलंय. आता इकडे ना खालती बाजू आपण जोपर्यंत शेकवून ठेवलंय ना तोपर्यंत वरती सर्व अंड्याचं सारण घालून घेतोय. असं मधोमध घालायचं आहे. खालची बाजू जरा कच्ची ठेवायची, म्हणजे कसा ती खाली तोपर्यंत करपत नाही. बघा व्यवस्थित संपूर्ण चपातीला लावून घ्यायचं. आता पलटी मारून घ्यायचंय, खाली पण शेकला असेल तो. बघा अशा प्रकारे व्यवस्थित पलटी मारून घ्यायचंय. जरासा उचलायचा तोपर्यंत खाली पूर्ण अंडा सरकतो आणि त्याच्यानंतरला पलटी करायचं, म्हणजे पूर्ण चपातीला तो चिटकतो चांगला. इकडे पण वरती ना मस्तपैकी हा बटर लावून घेतोय. छानपैकी व्यवस्थित पूर्ण चपातीला लावून घ्यायचा, म्हणजे टेस्ट एक नंबर येते. पलटी मारून घेतोय, खाली चांगला शेकलेला आहे. हा बघा मस्त अंडा एक नंबर शेकलाय. हा बघा इकडे आता ना चांगला फोल्ड करून घेतोय. हा बघा मस्त एकदम जार लच्छावाला पराठा आपला रेडी झालेला आहे अंड्याचा. इकडे प्लेट मध्ये काढून घेतलाय आता. बघा आता इकडे ना तुम्हाला दुसरी पद्धत दाखवतो. ही आपण नॉर्मल अशी आपण चपाती लाटतो ना तशा प्रकारे लाटली होती. आता ती थोडा टाइम ना आपल्याला असं दोन्ही बाजून शेकवून घ्यायची. हे बघा हळूहळू फुगायला चालू झालेली आहे आता. हे पण फोल्ड करून घेतले ना की त्याच्या आतमध्ये अशा ना 3 लेयर्स तयार होतात आणि मस्त आपल्या ना चपात्या अशा फुगीर होतात. हे बघा पूर्ण ना आता चपाती शेकवून झालेली आहे आणि आतमध्ये ना हे बघा अशा प्रकारे ना लेयर्स तयार होतात. आता हे पूर्ण ना आम्ही अशा प्रकारे ओपन करून घेतलंय आणि ना आता ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण अंडा सोडून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचा अंडा. तो आपण डायरेक्ट चपातीच्या वरती घातला होता, हा चपाती खोलून आतमध्ये घालायचा आहे. ह्याच्यासाठी ना आपण ते फोल्ड करून चपाती व्यवस्थित ती लाटून घेतली होती, त्याच्यामुळे अशा आतमध्ये लेयर्स तयार होतात. हे बघा पूर्ण चपातीमध्ये हा पूर्ण ऍड करायचा आणि बंद करायची, अशा प्रकारे चांगली शेकवून घ्यायची. व्यवस्थित ना आपल्याला दोन्ही बाजू शेकवून घ्यायचे आहेत. आता पलटी फिरवून घेतलं इकडे. तर मंडळी इकडे बघताय फायनली आपले दोन्ही पराठे रेडी झालेले आहेत. इकडे ना शेजवान चटणी सुद्धा घेतलेली आहे. हा जो आपण लेयर्स वाला बनवला होता ना त्याला लच्छा पराठा बोलतात. हे बघा अशा मस्त लेयर्स दिसतात आणि आतमध्ये पूर्ण हा अंडा आहे बघा. आणि हा इकडे ना आपण पॅकेट पराठा बनवलाय, म्हणजे चपाती खोलून त्याच्यामध्ये सर्व अंड्याचं मिश्रण घातलेलं आहे. त्याच्या आतमध्ये पूर्ण हा अंडा आहे. तर नाश्त्याला ना हा अशा प्रकारे तुम्ही भारी बनवू शकता, जबरदस्त तयार होतं आणि एक माणूस मस्त पोट भरून खाऊ शकतो एक. आणि इकडे शेजवान चटणी किंवा केचप पण तुम्ही घेऊ शकता, टोमॅटो केचप बरोबर पण छान लागतो. चला आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेलं आहे ते. हे बघा एकदम मस्त ह्याच्यामध्ये सर्व अंडा आहे आणि लच्छादार हा पराठा आहे. इकडे शेजवान चटणी बरोबर जरा डीप करायचा. हा बघा भारी दिसतोय. चला टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेलं आहे ते. एक नंबर झालेला आहे, मस्त फ्लेवर येतो अंड्याचा, पण भारी फ्लेवर येतोय, अप्रतिम झालेला आहे. हा ना केचप बरोबर पण मस्त लागतो किंवा शेजवान चटणी बरोबर पण तुम्ही खाऊ शकता, एक नंबर होतो. आणि अशा प्रकारे तुम्ही घरी कधी पण संडेला किंवा
कधी पण मॉर्निंगला हा नाश्ता बनवू शकतात, भारी जाम होतो. तर मंडळी आज तुम्हाला ना आपण अंड्यांपासून नवीन एक नाश्त्याचा पदार्थ दाखवला, म्हणजे चपातीवर अंडा घालून हा एक झटपट पद्धतीमध्ये तुम्ही सकाळच्या टायमाला नाश्ता बनवू शकता, जर तुम्हाला लवकर काहीतरी बनवायला टाइम नसेल तेव्हा. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.